बातमी माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातील माणिकराव कोकाटे यांच्या अर्जावरती आज सुनावणी होणार आहे। कोकाटे यांच्या 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती मिळते का याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल। आज जिल्हा सत्र न्यायालय अंतिम निकाल देणार आहे। हस्तक्षेप याचिकेमुळे हा निकाल लांबलेला होता आणि कमी उत्पन्न दाखवून सरकारच्या 10% कोट्यामधून घर घेतल्यानं कोकाटे बंधूंना 2 वर्षांची शिक्षा झालेली आहे। जिल्हा सत्र न्यायालयामध्ये 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती मिळावी त्यासाठी त्यांनी याचिका दाखल केली। तर कोकाटे यांचं आमदारकी पद धोक्यामध्ये येणार आहे। शिक्षेला स्थगिती न मिळाल्यास मात्र आमदारकी देखील त्यांची धोक्यामध्ये येऊ शकते। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। किरण गोटूर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। किरण, आज माणिकराव कोकाटेंसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असणार आहे। जिल्हा सत्र न्यायालय अंतिम निकाल आज देणार आहे। किरण, तेजस, अतिशय महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल, कारण 2 वर्ष शिक्षा लागल्यानंतर माणिकराव कोकाटे यांचं आमदारकी हे जे आहे ते धोक्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात माणिकराव कोकाटेंनी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आव्हान दिलेलं आहे, अर्ज केलेला होता। या सगळ्या अर्जावरती मागच्या 2-3 तारखेवरती सुनावणी झालेली आहे, पण काही हस्तक्षेप याचिकेमुळे हा निकाल जो आहे तो लांबलेला होता। आज नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये हा निकाल येणार आहे। 2 वर्षाच्या शिक्षेला नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये स्थगिती मिळतो का, हा निर्णय कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय जिल्हा सत्र न्यायालय कायम ठेवतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। जर 2 वर्ष शिक्षेला स्थगिती न मिळाल्यास मात्र माणिकराव कोकाटे यांचा आमदारकी धोक्यात येऊ शकतो, अशा पद्धतीचा अंदाज आहे। त्यामुळे आजच्या निकालाकडे लक्ष लागल्याचं बघायला मिळते। अगदी किरण, माणिकराव कोकाटे यांच्यासाठी आजचा दिवस हा टर्निंग पॉइंट म्हणावा लागेल, कारण आमदारकी आणि सोबतच मंत्रीपद देखील त्यांचं पणाला लागलेलं आहे। त्यामुळे आजचा दिवस हा माणिकराव कोकाटे आणि अर्थातच त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी, पक्षासाठीही महत्त्वाचा असणार आहे। अत्यंत महत्त्वाचं दिवस असणार तेजस, कारण एकीकडे जे अधिवेशन चालू आहे, कालच धनंजय मुंडे यांचा सुद्धा राजीनामा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्यात सगळ्या या प्रकरणावरून सुद्धा विरोधक आक्रमक झालेले आहेत। त्यामुळे आजच्या निकालाकडे लक्ष लागलेलं आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हा सगळा न्यायप्रविष्ट विषय असल्याचं विरोधकांना म्हणलेलं होतं। त्यामुळे आज काय नेमकं निकाल येतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कमी उत्पन्न दाखवून सरकारच्या 10 कोट्यातून घर घेतल्याने माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा झालेली होती। कनिष्ठ न्यायालयाने हे शिक्षा दिलेली होती। या सगळ्याच्या विरोधात माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अर्ज केलेला होता। काही हस्तक्षेप याचिकामुळे हा निकाल एकूणच लांबलेला होता। आज हा निकाल जो आहे तो येणार आहे, त्यामुळे नेमकं काय निकाल येतो हे बघणं महत्त्वाचं असेल। अगदी धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले वेळोवेळी अपडेट आपल्याकडून जाणून घेऊ।